नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 50 ते 60 वर्ष असणाऱ्यांनी नेहमी आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी नियमित करणं आवश्यक असतं. कारण या वयोगटात शरीर, मन, सामाजिक जीवनात आणि कौटुंबिक भूमिका बदलू लागतं. आनंद टिकवण्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सर्व अंगाचा समतोल महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघू. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. चालणं, योगासन, प्राणायाम, हलकं वजन उचलणं किंवा पोहणं यामुळे शरीरात ऊर्जा टिकते. लवचिकता वाढवा. वय वाढल्यावर स्नायू आणि सांध्यामध्ये स्टिफनेस येऊ शकतो, त्यामुळे स्ट्रेचिंगचा व्यायाम करा. आहार संतुलित ठेवा. कमी तेलकट, जास्त फळे, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य, बदाम, शेंगदाणे यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून हाडांना बळकटी येईल आणि सांध्यांमधील दुखणं किंवा गुडघे दुखणं यासारख्या तक्रारी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हायड्रेशन. पाणी, ताक, लिंबू पाणी यासारख्या नैसर्गिक द्रवपदार्थांचा पुरेपूर तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापर करा. झोपेचं नियोजन. 7 ते 8 तासाची शांत झोप ताण कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मानसिक आनंद जपण्यासाठी सवयी. नवीन गोष्टी शिका. नवीन भाषा, वाद्य, चित्रकला, बागकाम, संगणक कौशल्य यासारख्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. वय झालं म्हणून शिकणं थांबवू नका. शिकण्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. ध्यान आणि प्राणायाम करा. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने नकारात्मक विचार कमी होतात. सकारात्मक दृष्टिकोन. स्वतःशी आणि इतरांशी सकारात्मक बोलण्याची सवय लावा. कृतज्ञता लिहिणं. रोज किमान 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ताण कमी करण्याचं तंत्र. यामध्ये तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता. शांत एखादं संगीतही ऐकू शकता. सामाजिक नाती मजबूत करा. यासाठी तुम्ही जुने मित्र आहेत त्यांना भेटा. मित्रमैत्रिणींशी तुम्ही गप्पाही मारू शकता, त्यामुळे तुमचं मनही मोकळं होऊ शकतं. कुटुंबियांशी संवाद वाढवा. मुलं, नातवंड यांच्याशी वेळ घालवा. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्या. सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, क्रीडा स्पर्धा यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. नवीन मित्र बनवा. समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी ओळख वाढवा, जेणेकरून तुमचं मनोरंजन होईल आणि वेळही जाईल आणि चांगल्या गोष्टीही शिकण्यास मिळतील. गरजू लोकांना मदत केल्याचा आनंद हा वेगळाच असतो, तेव्हा गरजू लोकांना मदत करा. आर्थिक आणि व्यावहारिक स्थैर्य ठेवा. खर्चाचं नियोजन करा. अनावश्यक खर्च कमी करा आणि बचत वाढवा. निवृत्तीचं नियोजन करा. उत्पन्नाचे स्रोत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. विमा आणि आरोग्य कवच. आपत्तीच्या काळात ताण कमी होतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं योग्य ते नियोजन नक्कीच करू शकता, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो. छंद जोपासा. यामध्ये मग बागकाम असेल, फुलं, भाज्या, वनस्पती लावणं, संगीत ऐका, लेखन करा, एखादी डायरी लिहा, कविता, कथा वाचन करा किंवा लिहा. त्याचप्रमाणे चित्रकला, हस्तकला यामध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवू शकता आणि यातून तुम्हाला एक वेगळाच आनंदही मिळेल. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करत राहा. त्याचप्रमाणे नवीन ठिकाणी जाऊन अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. धार्मिक ग्रंथ वाचन करा, त्यामुळे मनःशांती मिळते. भजन, कीर्तन यासारख्या सामूहिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. नैसर्गिक वातावरणामध्ये वेळ घालवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जसं की डोंगरावर, नदीकाठी वेळ घालवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. निंदा, टीका टाळा, त्यामुळे उगाचच मानसिक ऊर्जा वाया जाते. वाईट सवयी सोडा, जसं की धूम्रपान, मद्यपान करणं. जळणारी आणि नकारात्मक माणसे टाळा. सकारात्मक वातावरणामध्ये राहा. आरोग्याची व्यवस्थित तपासणी करा. यामध्ये तुमचे काही डोस असतील तर ते डोस वेळेवर घ्या. वार्षिक हेल्थ चेकअप करा. यामध्ये हृदय, डोळे, हाडे, रक्त तपासणी करा. लसीकरण व्यवस्थित घ्या. त्याचप्रमाणे स्वतःसाठीही वेळ द्या. आठवड्यातून काही तास फक्त स्वतःसाठी ठेवा. स्वतःचा सन्मान ठेवा. आपल्या कर्तृत्वाचा आनंद घ्या. झालेल्या चुका विसरून जा. वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करा. चांगले काम झाल्यावर स्वतःला काहीतरी द्या, जसं की धन्यवाद द्या. स्वतःचं कौतुक करा.
दैनंदिन लहान कामामध्येही आनंद माना. सकाळचा सूर्योदय पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एखाद्याला मनापासून धन्यवाद द्या. आवडतं पुस्तक वाचा. आवडता चित्रपट बघा. पाळीव प्राण्यांसोबत तुम्ही खेळा. त्यांच्यासोबत तुम्ही तुमचं मनही रमवू शकता, वेळही घालवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या आवडत्या गोष्टीही करू शकता. एखादा चित्रपट पाहू शकता. बागकामेमध्ये काम करू शकता. जसं की सध्या पावसाळा चालू आहे तर तुम्ही पावसामध्येही भिजू शकता. जर तुमची तब्येत ठीक असेल तर तुमच्या आवडीचे अन्नपदार्थ खा. मुलांसोबत बसून गप्पा मारा. त्यांच्याशी खोड्या करा. एखाद्याला मदत करा. त्यातून आनंद घ्या. मानसिक आनंद जपण्याचा नक्की प्रयत्न करा. यामध्ये नवीन गोष्टी शिका. जसं की नवीन भाषा, वाद्य, चित्रकला, संगणक कौशल्य. ध्यान, प्राणायाम करा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय लावा. इतरांशी बोलताना नकारात्मक वाक्य टाळा आणि सकारात्मक बोला. नकारात्मक लोकांच्या सहवासात न जाता सकारात्मक लोकांच्या सहवासामध्ये जा, जेणेकरून तुम्हीही सकारात्मक विचार करू लागता. आर्थिक आणि व्यावहारिक स्थैर्य ठेवा. खर्चाचं नियोजन ठेवा. अनावश्यक खर्च कमी करा. निवृत्तीचं नियोजन करा. जर उत्पन्नाचे स्रोत स्थिर असतील तर ते व्यवस्थित स्थिरच ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य विमा कवच मिळवा. स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण हे वयच असं असतं की यामध्ये एकटेपणा जास्त अनुभवायला मिळतो. तेव्हा एकटेपणा न अनुभवता सामाजिक जीवनामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि मनाला नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी सतत व्यस्त राहा.